लासलगावी 60 लाखांचा रस्ता 1.5 महिन्यातच उखडला. निफाड पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी प्रशासनाचा अजब नमुना. सदर काम अधिकृत ठेकेदाराकडून करून न घेता तथाकथित स्वतःला ठेकेदार समजणाऱ्या दलालांकडून का? अधिकारी ठेकेदारांचे 50-50 अर्थपूर्ण संबंध आहेत का? मंत्री छगन भुजबळ या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करणार का? 600 मीटर रस्ता असतानाही फक्त 300 मीटर रस्ता करून 300 मीटर रस्ता अधिकारी आणि ठेकेदारांनी खाल्ला का? सध्या महाराष्ट्रासह नाशिकचे रस्त्यांवरील खड्डे प्रकरण खूप चर्चेत आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या अपघातातून तब्बल 7 जणांचा बळी गेला आहे. ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट युतीतून रस्त्याची लवकरच वाट लागते हे सत्य आहे. आलेल्या निधीतून हरामाचे टक्केवारीचे वाटप जास्त झाल्याने मग या टक्केवारीचा परिणाम थेट रस्त्यांच्या कामावर दिसून येतो. रस्त्यांच्या समस्येवरून जनतेचा सरकारवर प्रचंड संताप आहे. लाखो करोडो रुपये खर्चून रस्ते होतात, पण ते काही महिने हे नीट टिकत नाही. त्यामुळे हरामाची टक्केवारी खा, पण मापात खा आणि चांगले टिकाऊ दर्जेदार रस्ते करा, अशी जनभावना आहे. लासलगाव तालुका, निफाड जिल्हा, नाशिक येथील बँक ऑफ बडोदा समोरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करून अवघे 1.5 महिना झाला असेल, परंतु या अल्प कालावधीत केलेला संपूर्ण रस्ता उखडून गेला आहे. तब्बल 60 लाख रुपये खर्चून रस्ता काँक्रिटीकरण केले आहे, परंतु निकृष्ट कामामुळे केलेला रस्ता उखडला आहे. काँक्रिटीकरण फक्त म्हणायला आहे, कारण सिमेंटच्या अभावी सर्व रस्त्यावरील खडी मोकळी झाली आहे. सिमेंट काँक्रीटचा अतिशय पातळ वर मुलामादचा लेप दिला होता, तो पूर्णपणे निघून गेला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यात मधोमध 25-30 फुटांचे तडे गेले आहेत. सदर रस्ता 600 मीटर असतानाही केवळ 300 मीटर करण्यात आला आहे. बाकी 300 मीटर रस्ता अधिकारी आणि ठेकेदारांनी खाल्ला का, असा प्रश्न उपस्थित होतो. अतिशय निकृष्ट रस्ता केलेला असतानाही अधिकाऱ्यांच्या टक्केवारी वाटपातून ठेकेदाराला मात्र या कामाचे पूर्ण बिल देण्यात आले आहे. सदरचा रस्ता हा अधिकृत ठेकेदाराने केलेला नसून गोदाकाठ परिसरातील स्वतःला ठेकेदार समजणाऱ्या, पैसे कमावणाऱ्या काही दलालांनी केला आहे. या दलालांनी गोदाकाठ भागातही अशाच प्रकारे निफाड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो करोडो रुपयांचे बोगस निकृष्ट कामे केली आहेत व अल्पावधीत मालामाल देखील झाले आहेत. काही लोकप्रतिनिधींचाही कायम मागेपुढे ही तथाकथित दलाल मंडळी गोंडा घालत असते. या अशा प्रकारे निकृष्ट दर्जेहीन कामे करून पैसा कमावण्याचा यांनी धंदाच मांडला आहे. राजकीय आणि अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याने यांचा या हरामाचे पैसे कमावण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. हे तथाकथित दलाल कामे भरघोस टक्केवारीचे वाटप करून तोडून घेतात व अतिशय निकृष्ट कामे करून रगड पैसा पदरात पाडून घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरत आहे. निकृष्ट कामाबाबत कारवाई झालीच तर अधिकृत ठेकेदार होईल, हे मात्र मोकळे फिरतील अशी स्थिती आहे. सदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून पुढे बाह्यवळण रस्त्याला जोडतो, बाजार समितीकडे जातो, त्यामुळे रहदारी असते, नागरी वसाहती आहेत. असे असताना सदर रस्ता हा 60 लाख रुपये खर्चून केवळ 600 मीटर असतानाही फक्त 300 मीटर केला आहे. काँक्रिटीकरणाच्या नावाखाली जनतेला अधिकारी आणि तथाकथित दलालांनी फसविले आहे. एवढ्या मोठ्या रकमेत डांबरीकरण चांगले झाले असते. मंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात हे गाव असून भुजबळ या प्रकरणी लक्ष घालून अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करून पुन्हा चांगले किमान 8-10 वर्ष टिकेल असा रस्ता करून नागरिकांची रस्त्याची समस्या सोडवावी अशी अपेक्षा. गोदाकाठ भागातील या तथाकथित दलाल ठेकेदारांवर कारवाई व्हावी. भ्रष्टाचारी निफाड पंचायत समिती प्रशासनाने पैशांच्या आमिषाला बळी पडून यांना कामे देऊ नये, केलेल्या कामांचीही चौकशी करावी अशी अपेक्षा.